एका सुंदर गावात आर्यन नावाचा एक हुशार आणि दयाळू मुलगा राहत होता. त्याला प्राण्यांवर खूप प्रेम होते. तो रोज शाळेतून आल्यावर जंगलाच्या काठावर फिरायला जायचा. एके दिवशी तो जंगलात फिरत असताना त्याला मोठा आवाज ऐकू आला. धाड धाड. आर्यन घाबरला, पण तो धैर्याने त्या आवाजाच्या दिशेने गेला. तिथे त्याने पाहिले की एक लहान हत्ती चिखलाच्या खड्ड्यात अडकला होता. अरे बापरे, तू इथे कसा अडकलास? आर्यन म्हणाला. हत्ती दुःखी आवाजात चित्कारला. आर्यनने लगेच गावात जाऊन मदत मागितली. गावकरी दोरखंड आणि लाकडे घेऊन आले. सर्वांनी मिळून हत्तीला बाहेर काढले. हत्ती खूप आनंदी झाला. त्याने आपल्या सोंडेने आर्यनला प्रेमाने स्पर्श केला. आजपासून तू माझा मित्र आहेस, असे जणू तो सांगत होता. आर्यनने त्याचे नाव ठेवले गजराज. पुढील काही दिवस आर्यन आणि गजराज रोज भेटू लागले. ते जंगलात खेळायचे, नदीकिनारी फिरायचे आणि खूप मजा करायचे. एकदा जंगलात मोठे वादळ आले. जोरदार पाऊस पडत होता. आर्यन जंगलात अडकला. रस्ता दिसत नव्हता. कोणी आहे का? तो घाबरून ओरडला. तेवढ्यात गजराजने त्याचा आवाज ऐकला. तो धावत आला. त्याने आर्यनला आपल्या पाठीवर बसवले आणि सुरक्षितपणे गावात आणले. गावकऱ्यांनी गजराजचे खूप कौतुक केले. काही महिन्यांनी जंगलात शिकारी आले. ते प्राण्यांना पकडण्यासाठी सापळे लावत होते. गजराज त्यापैकी एका सापळ्यात अडकला. गजराज मोठ्याने ओरडू लागला. आर्यनने आवाज ऐकला आणि ताबडतोब जंगलात धाव घेतली. त्याने वनरक्षकांना बोलावले. वनरक्षकांनी शिकाऱ्यांना पकडले आणि गजराजला सोडवले. गजराज पुन्हा मुक्त झाला. त्याने आनंदाने सोंड उंचावली आणि जोरात चित्कार केला. त्या दिवसानंतर गावकरी आणि वनरक्षकांनी जंगलाचे अधिक चांगले संरक्षण केले. आर्यन आणि गजराजची मैत्री संपूर्ण परिसरात प्रसिद्ध झाली. वर्षे लोटली. आर्यन मोठा झाला, पण त्याने आपला मित्र कधीच विसरला नाही. गजराजही जंगलाचा बलवान आणि शहाणा नेता बनला. जेव्हा जेव्हा आर्यन जंगलात जायचा, तेव्हा गजराज दूरवरून त्याला ओळखायचा आणि आनंदाने त्याच्याकडे धावत यायचा. दोघांची मैत्री सर्वांना एक गोष्ट शिकवून गेली. खरी मैत्री माणूस आणि प्राणी यांच्यातही होऊ शकते. प्रेम, दया आणि मदत यामुळे जग अधिक सुंदर बनते. समाप्त.